हाय फ्रेंड्स, रुपाली पाककलेमध्ये तुमचं स्वागत आहे. मी रुपाली. आज तुम्हाला करून दाखवणार आहे कोथिंबीर वडी. तर त्यासाठी मी कोथिंबीर निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे, बघू शकताय. आता ही कापून घेणार आहोत आपण. ह्याची सर्व देठे काढून टाकलेले आहेत, कोवळी देठं फक्त घेतलेली आहेत. आता ही बारीक चिरूयात आपण चाकूच्या साह्याने, बघू शकताय. मस्त बारीक चिरून घ्यायची एकदम, म्हणजे वडे छान होतात आपल्या. हे बघा, कोथिंबीर मस्त चिरलेली आहे, बघू शकता. अशी देठे ठेवलेली आहेत मी. बाकीची मोठी देठं काढून टाकलेली आहेत. मस्त बारीक चिरून घेतली कोथिंबीर. आता आपण त्याच्यात लसूण, हिरवी मिरची आणि जिरं त्याचं वाटण केलेलं घालणार आहोत. हिरवी मिरची, लसूण आणि जिऱ्याचं वाटण कोथिंबीरमध्ये ॲड करून घेतलं. आता चवीनुसार मीठ घालणार आहोत आपण यामध्ये. लाल तिखट घालायचं थोडंसं. हिरवी मिरची घातली तरी पण लाल तिखट घातल्यावर एकदम टेस्ट वेगळीच येते, त्यामुळे थोडीशी लाल तिखट घालायचं. थोडीशी हळद घालायची, 1 पाव चमचा हळद घातली. आणि थोडंसं 2 चमचे तेल घालायचं यामध्ये. आणि हे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे मी, अर्धा कप ज्वारीचं पीठ आणि 1 कप बेसन पीठ घ्यायचं. आणि हे मिश्रण आपल्याला मस्त एकजीव करून घ्यायचं आहे. पाणी न घालता मळून घ्यायचं व्यवस्थित पीठ. मस्त कोथिंबीर अशी चुरून हाताने व्यवस्थित मळायची, म्हणजे त्याला पाणी लागत नाही, बघू शकताय. लागलं तर बघा थोडंसं, बघा 1 चमचा 1.5 चमचा पाणी घ्यायचं. ते पण मी कोथिंबीर धुवून पूर्ण नितळून घेतली होती म्हणून. जर कोथिंबीर धुतलेली ओली असेल तर एवढंही पाणी घ्यायची गरज लागत नाही. पण माझी कोथिंबीर पूर्ण निथळलेली होती, अजिबात पाण्याचा अंश नव्हता, म्हणून मला 1 ते 1.5 चमचा पाणी लागलं. नाहीतर तेवढं पण पाणी लागलं नसतं. तर बघू शकता किती मस्त आपला गोळा तयार होत आहे. मस्त कोथिंबीरीचा आणि पिठाचा गोळा तयार करून घेते मी. बघा किती घट्ट गोळा मळलेला आहे, बघू शकताय तुम्ही. आता हे कुकरचं, हे केकचं भांडं घेऊन त्याला तेल लावून असं त्यात हे मिश्रण सर्व पसरवून घ्यायचं कोथिंबीरीचं. तुम्ही एखादं ताट किंवा कुकरचा डबा घेतला तरी चालतो. त्याला खाली तेल लावायचं मात्र, आणि व्यवस्थित पसरून घ्यायचं केक टेनमध्ये किंवा कुकरच्या डब्यात, ताटात. आणि थोडेसे तीळ पसरवायचे त्यात वरून त्याच्या. तुम्ही कोथिंबीरीचं पीठ मळताना त्यात पण तीळ घातले तरी चालतात, किंवा असे वरून पण लावले तर छान लागतात तीळ, बघू शकताय. असे मी मस्त तीळ लावून घेते. सगळीकडनं तीळ व्यवस्थित लावून घेतलेत.
हे बघा, एका पातेल्यात पाणी उकळत ठेवलेलं होतं. आता हे कोथिंबिरीचं बॅटर मी पातेल्यात ठेवून 15 ते 20 मिनटं वाफ काढून घेणार आहे. ह्याच्यावर एक ताट झाकून 15 ते 20 मिनटं वाफ काढून घ्यायची चांगली. बघू शकताय मस्त 15 ते 20 मिनटं झालेले आहेत. आपली वडी सेट झालेली आहे. आता ही मी काढून घेते आणि हे थंड करून घ्यायचं आहे आपल्याला. पूर्ण थंड झाल्याशिवाय हे निघणार नाही, त्यासाठी व्यवस्थित थंड करून घेऊयात. हे बघा, थंड करून मी एका ताटात काढून घेतलेलं आहे. आता चौकोनी आकारात कापून घेऊयात वड्या. छान चौकोनी पीसमध्ये कट करून घ्यायच्या वड्या सगळ्या. तेल गरम करत ठेवलेलं आहे. तेल चांगलं गरम झालंय आपलं. आता वड्या तळून घेऊयात पूर्ण. मध्यम आचेवर व्यवस्थित वड्या तळून घ्यायच्या. मस्त वड्या तळून घेते मी. बघू शकताय. हे बघा, वड्या तळून झालेल्या आहेत आपल्या. मी काढून घेते ते प्लेटमध्ये. कशा वाटल्या कोथिंबीर वड्या नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रुपाली पाककलेला आणि बेल आयकॉनही दाबा, म्हणजे असेच नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि मला प्रेरणा मिळेल असेच नवनवीन रेसिपी बनवण्यासाठी. कोथिंबीर वडी बघितल्याबद्दल, हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप थँक्यू. या वडी खायला.